राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी आयोगाकडून सुरू। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता। तर 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता। विरोधी पक्षांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। निवडणूक आयोगाबाबत पुढील रणनीती करणार स्पष्ट। बाळा नांदगावकर, संजय राऊत, जयंत पाटील राहणार उपस्थित। राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन डिसेंबर ऐवजी नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात होण्याची शक्यता। निवडणुकीमुळे अधिवेशनाच्या कालावधीवर होणार परिणाम। डिफेंडर वाहनावरून बुलढाण्यात वाद पेटलाय। भाजप जिल्हाध्यक्षांच्या आरोपानंतर डिफेंडर वाहनाचे मालक समोर। डिफेंडरशी गायकवाडांचा संबंध नसल्याची कार चालकाची माहिती। बीडमध्ये मराठा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। आरक्षण रद्द होण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याचा दावा। तरुणाच्या खिशात सापडली सुसाईड नोट। नाशिक ITI मधील नवा कोर्स वादाच्या भोवऱ्यात। मंत्रविद्या कनिष्ठ सहाय्यक कोर्सला जोरदार विरोध। बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 प्रवासी खाली पडले। दोघांचा मृत्यू तर 1 जण जखमी। नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ घडला अपघात। दिवाळीनिमित्त घरी निघालेल्या प्रवाशांचे हाल। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आजही मोठी वाहतूक कोंडी। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। रोषणाईनं झळाळून निघालं मुंबईतील CSMT रेल्वे स्टेशन। पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा रोषणाईतून दिला संदेश। आणि काश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी। तंगधार, गुलमर्ग, सोनमर्गमध्ये पर्वत शिखरांवर बर्फांची पांढरी चादर।